चलने पण केला तर चालतो. पण टिश्यूनी छानपैकी आपला फेस क्लीन करून घेऊया. त्यानंतर आपण ॲप्लिकेशन करणार आहोत. आज मी खूप साध्या साध्या प्रोडक्ट्सने तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे फॉक्सटेलचं मॉइश्चरायझर. जरा शायनी आणि छान आहे, नक्कीच छान वाटेल. छानपैकी ॲप्लिकेशन्स करून घेऊया. मी सध्या तुम्हाला कमी ब्रश आणि फिंगर स्टिप्सच्या साहाय्याने आपल्याला फटाफट आणि कसा मेकअप करता येईल हे दाखवते. त्यामुळे प्रोडक्ट मी अगदी आपल्याला सर्वसामान्यांना जे तुम्हाला जवळपास मिळतील असेच मी वापरत आहे. छान असा मॉइश्चरायझरने चेहरा आपण मॉइस्ट करून घेतला आहे. धावपळ दगदगीने अगदी स्किन ड्राय झाली असेल वातावरणाच्या बदलाने वगैरे, छानपैकी प्रिपेअर करून घेऊया. त्यानंतर आपण लावूया प्रायमर. हे माझ्याकडे इनसाइट्स आहे. माझ्याकडे हा नायकाचा करेक्टर आहे. ह्यातला मी टोन उचलते डार्करवाला. आणि आपण जिथे इम्परफेक्शन्स वाटते आपल्याला, चला इथे स्पॉट्स आहेत मला थोडेसे, इथे थोडासा स्पॉट आहे, अंडर आय आहे, आपण थोडंसं करेक्शन करून घेऊया स्किनमध्ये. कोणाचा इथे मंकी माउथ असतो, पूर्ण टॅन असतं मोस्ट ऑफ लिप्सच्या इथे. पण ज्यांचं इम्परफेक्शन असेल त्या ठिकाणी तुम्ही डार्कर ब्राऊन कलर वापरावा. मी अगदी खूप थोडा थोडा घेते. मला असं खूप मेजर असे नाही आहे. स्किनच्या अकॉर्डिंग पण तुम्ही लाईट डार्क करा. इम्परफेक्शन क्लिअर करूया थोडंसं. मी ब्लेंडर घेते थोडंसं. आपण थोडंसं काउंटरिंग करूया. पाहू शकता तुम्ही आपला बेस खूपच छान झालेला आहे. एकदम सटल आणि सुंदर बसलेला आहे. फाउंडेशन तुम्ही थोडा एक टोन आपला अप घेतला तर तो ग्रे पडत नाही आणि फाउंडेशन असा छान सेट झाला आहे. आता आपण याला पावडरनी लॉक करूया. त्यापूर्वी आपण थोडंसं एक लिक्विड ब्लश ॲप्लिकेशन्स करून घ्या, म्हणजे चिकवरती आपले छान होईल. माझ्याकडे इथे ब्लश पॅलेट आहे लिक्विड. आपण अगदी थोडं थोडं नॉमिनल, आपल्याला दिवसाचं फंक्शन आहे किंवा तुम्हाला पूजेला जायचं आहे, अगदी ॲप्लिकेशन तुम्हाला हवं तसं करा, कमी किंवा जास्त. माझ्या साडीचा कलर रेड आहे पण मी लाईट पिंक घेते जरासा. थोडंसं वरते स्माइल. येस, येस, पाहू शकता छान वाटतंय, अगदी मस्त. पाहू शकता ब्लश ॲप्लिकेशन पण आपलं खूप छान झालं आहे. येस, थोडं नोज. आपण नंतर पावडर काउंटरिंग आणि ब्लश पण करणार आहोत. पण तत्पूर्वी जर अगदी तुम्ही बेसमध्ये किंवा फाउंडेशन ॲप्लिकेशन्स नंतर पण लिक्विड ब्लश ॲप्लिकेशन्स करताल तर ते पण खूप छान दिसतं आणि छान राहतं, पण लॉंग लास्टिंग टिकून पण राहील तो.
आता आपण पावडर कॉन्टोरिंग करून घेऊया. इथे माझ्याकडे रिकॉर्ड आणि PSCचं आहे. सगळ्यात पहिले आपण थोडं फाईन लाईन क्लिअर करून घेऊया. अंडर आयच्या खाली का लावूया थोडंसं आणि नंतर पूर्ण होल फेस. पावडर ॲप्लिकेशन झालेलं आहे. आता आपण आय मेकअपकडे वळूया. ब्रो फिलर आहे. आपण आयब्रोज छानपैकी फिल करून घेऊया. ह्यामध्ये 3 शेड्स आहेत, ब्राऊन, ब्लॅक आणि ब्लॅक. मोस्ट आपण ब्लॅक खूप एकदम ब्लॅक नाही करत. आपण आपले आयब्रोज मीडियम ब्राऊन ठेवायचे. मी ह्या ब्रशनेच लावते आहे जेणेकरून आपला पॉईंट पण व्यवस्थित येईल आणि दिसायला पण तो खूप छान दिसतील. आयब्रोज आपले करून झालेले आहेत. आता आपण आय मेकअपकडे वळूया. इथे माझ्याकडे आय मॅजिकची आय शॅडो पॅलेट आहे. आपण सगळ्यात पहिले दिवसाचा आपल्याला पूजेसाठी जायचं आहे, त्यामुळे आपण ना आपला जरी आउटफिट ट्रेडिशनल असला तरी आपण ब्राऊनमध्ये एकदम सटल आणि नॅचरल करूया. इथे मी लाईट ब्राऊन कलर घेते. आपण क्रीज लाईन क्रिएट करून घेऊया छानपैकी पूर्ण बोथ साइड. एकदम माइल्ड आणि लाईट आपण अगदी सिंपल कलर घेणार आहोत की ते दिसायला पण छान दिसतील आणि आपल्या डोळ्यांना पण साजेसे वाटतील. अगदी भडक नाही घेणार आहोत. पाहताल एकदम लाईट कलर, एकदम लाईट ब्राऊन. जस्ट ह्याच्या पुढे जर तुम्हाला अगदी करायचं असेल तर करू शकता. मी जस्ट आता ह्याच्यावरती एक लाईट आपण ग्लिटर किंवा न्यूड ठेवायचं असलं तर तुम्ही असेही ठेवू शकता. आणि एक लाईट एक डार्क. आपण थोडंसं डार्क करायची इच्छा असेल तर डार्कर कलर घेऊन आउटर कॉर्नरला थोडंसं आपण करू शकतो. ते डोळा आणखीन छान वाटेल. पाहू शकता लाईट ब्राऊन कलरने आपला डोळा खूपच छान दिसतोय. आपण ह्याच्यात जस्ट थोडंसं शिमर ॲड करूया. या ब्रशने मी जस्ट छोटंसं थोडंसं शिमर ॲड करते. छान वाटतंय. आपण आता लायनर देऊन घेऊयात. एकदम विंग्स हवे असतील तर विंग्स घ्या. एकदम फाईन घेणार आहे मी. कधी न कळत असं एकदम बारीक. दोन्ही डोळ्यांना तुम्ही लावून घेऊ शकता. लावायचंच आहे हां.
छान. आपण लिक्विड ब्लश लावलं होतं, त्यानंतर आपण पावडर ब्लश करूयात. स्माइल. ब्लश नेहमी तुम्ही स्माइल करून लावा, अगदी छान लावलं जाईल. त्यासोबतच मी हायलायटर ॲप्लिकेशन करेल. ज्यांना हायलायटर आवडत असेल त्यांनी हायलायटर लावा, अथवा नाही लावलं आणि स्किप केलं तरी चालेल. जस्ट थोडंच लावते. नोजवर ते तुम्ही हायलायटर लावू शकता, कारण आपण ब्लश लावलेलं आहे. लिपस्टिक आता तुम्ही दिवसा हे करताय, तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं सटल लागतं आहे किंवा खूप डार्क लावायची आहे हे आपण ठरवा. इथे माझ्याकडे लिप बाम आहे. जस्ट थोडंसं मी ॲप्लिकेशन करते बिफोर. हा माझ्याकडे इथे स्टेटचा ब्राऊन कलरच आपण जो आईजला वापरलेला आहे तोच आपण लिप्सला लावूया कलर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये ग्लॉस पण ॲड करू शकता. लास्ट फर्स्ट फिनिश मेकअप आपण टिकली लावूयात. आणि मी मेकअप फिक्सर लावणार आहे, जे PSCचं मायक्रो फिनिश आहे. पाहू शकता माझा मेकअप रेडी झालेला आहे आणि मी रेडी झालेली आहे पूजेसाठी. मला नक्की आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय आणि मी केलेला वटपौर्णिमा स्पेशल मेकअप ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला माझ्या मेकअप थ्रू तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला ते पण सांगा. आणि मी इथं रेडी झालेली आहे, तर तुम्हाला ह्या मेकअपनी नक्की हेल्प झाली असेल आणि हा मेकअप नक्की आवडला असेल. कमेंट आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा ईशा ब्युटी वर्ल्डला. थँक्यू.